महाराष्ट्र राज्य परिषद संघटनेचा हम सब बंद करा बंद करा बंद करा बंद करा कधी पाहिजे कधी पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे हम सब हमारी यूनियन। आम्ही सर्वांनी या ठिकाणी संप पुकारला आहे। त्याचे कारण असे आहेत की ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या बऱ्याच दिवसांपासून पूर्ण केलेल्या नाहीत। त्यामुळे आम्ही इथे संपात सहभागी आहोत। नांदेड जिल्ह्यातले जवळजवळ सर्वच उपजिल्हा रुग्णालय आणि सर्व ग्रामीण रुग्णालय देखील तेथील परिचारिका देखील या संपात सहभागी आहेत। त्यातल्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की आमच्या ज्या वेतन त्रुटी आहेत त्याचं निवारण केलं पाहिजे। त्याचे शाश्वती आम्हाला दिल्या गेली, परंतु खुल्लर समितीने त्यात काही मार्ग न काढता तशाच त्या वेतन त्रुटी ठेवल्या गेलेल्या आहेत। तर प्रमुख मागणी ही आहे की लवकरात लवकर त्या वेतन त्रुटी आमच्या सर्वच अधिपरिचारिका या नर्सिंग संवर्गातील सर्वच पदांच्या ज्या वेतन त्रुटी आहेत त्याचं निवारण केलं पाहिजे। त्यानंतर दुसरी मागणी आमची अशी आहे की जे कंत्राटी पदभरती आहे, सरकारने काम चालव पद्धतीने ही कंत्राटी पदभरतीची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे। ती आमची मोठी मागणी अशी आहे की ती लवकरात लवकर रद्द करावी आणि सर्वच ठिकाणी जे परमनंटचे स्टाफ आहेत त्याची भरती केली गेली पाहिजे। त्यानंतर जे दुसरं आहे आमची जी महागाई भत्ता, तो आम्हाला 7,200 प्रमाणे केंद्राप्रमाणे भेटला पाहिजे, ते एक आहे। त्यानंतर जे आमचे सगळ्यांचे प्रमोशन आहेत, सगळ्याच कॅडरचे नर्सिंग संवर्गातील बाळरोग तज्ञ परिचारिका आहे, मनोरुग्ण तज्ञ परिचारिका आहे आणि पाठ्यनिर्देशक आहेत, सहाय्यक अधिसेविका आहेत, प्लस हे परिसेविका आहेत, या ज्या संवर्गातील आमचे प्रमोशन आहेत ते पण बऱ्याच काळाचे प्रलंबित आहेत। त्याच्यावरही लवकरात लवकर सरकारने तोडगा काढून ते प्रमोशन लवकरात लवकर करावे, ह्या सगळ्या आमच्या मागण्या आहेत। शासनाकडून आमची एकच मागणी आहे। आमची संघटना सर्वप्रथम शासन मान्य आहे आणि आमची शासनाकडून वारंवार 2022लाही आम्ही असंच 8 दिवस संप पुकारला होता बेमुदत, तेव्हाही शासनाने दखल घेतली नाही। मागण्या भरपूर आहेत, एकही पूर्ण नाही आहेत। 100% पदभरती पाहिजे आणि जे काही प्रमोशन थांबलेले आहे प्रत्येक कॅटेगरीचे ते आम्हाला पाहिजे। धुलाई भत्ता पाहिजे, केंद्राप्रमाणे आम्हाला सगळे अलाउन्स पाहिजे, जे की आम्हाला आतापर्यंत भेटलं नाही। शासन फक्त काय करतो, समिती गठन करतो, त्याच्यावर चर्चा करतो, चर्चा होते, समिती गठन होते आणि परत ते खूप कालावधीसाठी तोंडी आम्हाला आश्वासनं देऊन शासन आम्हाला शांत करतो। पण या वेळेला आम्ही शांत अजिबात होणार नाही, माघार घेणार नाही। आज जसं नर्सिंग प्रोफेशन आहे, 40 वर्षापासून आमच्यावर हेच अन्याय व्हावं का? प्रत्येक नर्सेस मागणी करतात, सगळ्या डिपार्टमेंटला तुम्ही ते लागू करता आणि आमच्या मागण्या आम्हाला तुम्ही लागू करत नाही। आमच्यावर आता रुग्णसेवेवर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील पाऊल काय राहील? बेमुदत संप आहे सर आमचा आजपासून आर या पार।